श्री स्वामी रक्तनाथ चैतन्यधाम ट्रस्ट रसायनी टेकडी याचे सदस्य श्री संजयजी पाटील बेलकडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले। मी मंडळाच्या वतीने प्रसादजी पाटील यांना विनंती करतो, आपण आदरणीय संजयजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे। धन्यवाद संजयजी पाटील, धन्यवाद प्रसादजी पाटील। ते पुन्हा एकदा बेलकडे संघाकडनं ही चढाई अर्थातच 5-1 असं हे समीकरण। चला, जय भवानी वाशी आणि जय बजरंग बेली आपणास दुसरा पुकार। सामना संपताच मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे। पुन्हा एकदा साताराचं समीकरण आणि तिथे मात्र मैदान क्रमांक 2 वर 8-20 पुन्हा एकदा प्रवीण नाईकच्या माध्यमातून ही चढाई। समीकरण अनेक मैदानं गाजवली, राज जंगम बांधण संघाकडून प्रतिनिधित्व करताना आपल्याला तिथे पाहायला मिळतोय। तर 4 नंबरची जर्सी परिधान केला शहापूर संघाचा चढाई होतो। समीकरण तर आता मात्र बेलकडे संघाच्या या खेळाडूवर या चढाईपटूवर जबाबदारी असणार बोनस गुण ऑफ आणि मात्र आता गुण टिपण्यात याच्याशी मात्र ठरला। एक चांगली चढाई मात्र बेलकडे संघाच्या 17 नंबरची जर्सी परिधान केल्या खेळाडूकडून पाहायला मिळाली। तर पुन्हा एकदा इथे जबाबदारी शहापूर संघाच्या या खेळाडूकडे आणि आता मात्र कुठेतरी सुरेशकडून घाई झाली आणि 1 गुण मात्र इथे मिळाला। तो अर्थातच रोहा या संघाला आपल्या संघाची जबाबदारी ज्या खांद्यावर खऱ्या अर्थाने असते। आता बेलकडे संघाचा 7 नंबरची जर्सी परिधान केला सुजित पाटील आपल्या चढाईसाठी इथे पाहायला मिळतोय। मनाचे काहीतरी अडाके बांधले आणि सुजित मात्र जास्त सरकला तर त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर रोहा संघाचा आपण पुरवठा खेळाडू प्रवीणच्या माध्यमातून एक चांगली टक्कर इथे पाहायला मिळाली आणि बेलकडे संघाला 1 गुण मात्र प्रवीणने प्राप्त करून दिला। आणि पुन्हा एकदा सुजित पाटील वारंवार चढाई करणारा आपल्या संघाची जबाबदारी ओळखून खेळणारा असा सुजित पाटील। तिकडे 9-23-9 असा सुरू असणारा सामना अर्थातच मैदान क्रमांक 2 वर। अर्थातच 4-1 असं समीकरण। मोठी जबाबदारी आली ती बेलकडे संघाच्या या चढाईपटूवर, कारण आता बोनस गुण ऑफ अर्थातच गडी टिपण्याचा प्रयत्न त्याला मात्र करावा लागणार। तर रोहा संघ कुठेतरी संयम राखण्याचा प्रयत्न करणार आणि आता मात्र जोर बंद केला जातो बेलकडे संघाच्या या खेळाडूला आणि 1 गुण मात्र प्राप्त करतोय रोहा संघ। रोहा संघाचा हा चढाईपटू या खेळाडूने गेल्या चढाईमध्ये आपल्या संघाला 1 गुण प्राप्त करून आणि मात्र पुन्हा एकदा 1 गुण प्राप्त करतो रोहा संघाचा हा चढाईपटू। आता पुन्हा एकदा प्रत्युत्तर सुजित पाटील याच्या मिळते। जय भवानी वाशी आणि जय बजरंग बेली आपणा तिसरा आणि अंतिम पुकार। सामना संपलेला आहे, आपण त्वरित मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे। जय भवानी वाशी आणि जय बजरंग बेली
तर चला जय भवानी वाशी वर्सेस बजरंग माफ करा सेकंड रेस बघूया प्रवीण बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न होता मग थोडक्यात होता. चला जय भवानी वाशी आणि जय बजरंग बेले आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर आपण त्वरित उपस्थित राहायचं आहे. तर प्रवीण नाईकच्या माध्यमातून इथे चढाई पाहायला मिळते. अर्थातच मैदान क्रमांक 1 वर अतिशय चुरशीचा सुरू असणारा सामना दहावीर सोलकडे वर्सेस दहावीर लोहा आणि प्रवीण बरोबर एक चांगली चढाई. तर रेड अर्थातच आता प्रयत्न करावा लागणार तर लोहा संघाच्या चढाईपटूला आणि चांगली टक्कर पुन्हा एकदा. खरोखर दोन कोपरा रस्त्यात आणि दोन्ही चढाईत होते. मग प्रवीण नाईक असो सुजित पाटील असो. आता पुन्हा एकदा उंचपुरा खेळाडू अर्थातच सुजित पाटील 4-1 असं समीकरण सुजित पाटील. चला जय भवानी वाशी आणि जय बजरंग बेले त्वरित आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. चला आपणास वारंवार पुकार दिला जातोय आणि जय बजरंग बेले अतिशय सुंदर सामना मात्र इथे पाहायला मिळते. मध्यांतपर्यंत 3 गुणांची जरी आघाडी बेलकडे संघाकडनं असेल तर 3 गुणांची आघाडी बोलता बोलता पण जाऊ शकते किंवा 3 गुणांची आघाडी वाढू पण शकते. तोपर्यंत शेवटचा मिनिट किंवा शेवटची रेड होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की सामना कोणत्या बाजूने दिसतो. चला मित्रांनो वारंवार आपणास पुकार करावा लागतोय. आपणास 3 पुकार अगोदर मॅच सामना सुरू असताना दिलायचा. जय बजरंग बेली आणि जय रोहा संघाकडून पाहायला मिळते. अर्थातच बेलकड संघाच्या प्रांगणात बेलकडे वर्सेस रोहा अतिशय सुरक्षित असा सामना आणि आता मात्र खेळाडू निसटला होता. मात्र खरोखर टीम वर्क मात्र पाहायला मिळालं ते बेलकडे संघाकडनं आणि 1 गुण मात्र मिळाला तो बेलकडे संघाला. आणि फक्त त्या लोंढाळ्याचं बोजा पडण्याचं संकट मात्र आलं ते अर्थातच दहावी रोहा या संघाकडनं. आम्ही कधी नक्कीच असते आणि पाहूया तो प्रयत्न मात्र होता मात्र चढाई पर्यंत शेवटचा विषय होत नाही शेवटची चढाई होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोणता संघ विजयी ठरणार. म्हणून कबड्डी संघाला वेळेचं मात्र खूप महत्व दिलं जातं. नवेदर बेली संघ बजरंग बेली आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आपणास वारंवार पुकार द्यावा लागतोय. मित्रांनो त्वरित हजर व्हा. सुजित पाटीलच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये आमचे मित्र अशोक लेगम शेंडरे आज आपण स्टेजवर यायचं आहे. अशोक लेगम जय बजरंग बेली आपला प्रतिस्पर्धी जय भवानी वाशी हा संघाशी उपस्थित झालाय. आपण देखील लवकरात लवकर मैदानाकडे चला. सामना सुरू असतानाच आम्ही आपल्याला पुकार दिला होता तरी आपण देखील अजून उपस्थित होत नाही आहात. आपल्याला ही स्पर्धा आपल्याला या स्पर्धेला वेळेचं बंधन आहे याची तुम्ही नोंद घ्या. तर आपण लवकरात लवकर मैदानाकडे चला. जय बजरंग बेली आपला प्रतिस्पर्धी जय भवानी वाशी संघ इथे उपस्थित झालाय. आपण देखील लवकरात लवकर मैदानाकडे चला. जय बजरंग बेली खूप काढणं कसं असतं या चढाईच्या माध्यमातून आपण बघतो पाहिलं.
रेशमी ग्रामस्थ आमचे मित्र संदीप घरत सर, आपण प्रेक्षकांमध्ये आहात, आम्हाला सहकार्य करा आणि स्टेजवर आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत. आपले जोडीदार कोण असतील त्यांनाही घेऊन या. तसेच प्रसाद टेकडी ट्रस्टी आमचे मित्र सुरेश शेळके सुद्धा इथे आलेले आहेत. मी आयोजकांना विनंती करतो की या सर्व व्यक्तींचे आपण स्वागत करून घ्यायचे. अशोक निकम आले का? जय बजरंग बेली चला. चला जय बजरंग बेली, आपला शेवटची 2 मिनिटं, अन्यथा कमिटीला कठोर निर्णय घेण्यात आपण बेली संघ आपणास कमिटीकडून शेवटची 2 मिनिटं देण्यात येत आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये मैदानात हजर व्हायचं आहे. नारगाव ग्रामस्थ पांडुरंग भगत, लक्ष्मण भगत, सुदाम भगत, आपण कुठे असाल त्यांनी सुद्धा ट्रेनिंग मध्ये यायचं आहे. भजनाला नंतर जा. हॅलो दामोदर भगत, आपण सुद्धा मंडपामध्ये यायचं आहे. दामोदर भगत, पांडुरंग भगत, अशोक लेबर यांचे लेगर यांचे स्वागत करत आहेत. प्रसाद पाटील. मी अशोक लेगर यांची मुद्दाम ओळख करून देतो. वाडगाव ग्रामस्थांसाठी ओळख असावी की वाडगाव गावाला जे MIDCचं पाणी आपण आणलेलं आहे आणि त्याच्यात मोलाचा वाटा कोणाचा असेल टॅप मारण्यात, तर अशोक निगम माझे मित्र जोरदार स्वागत त्यांचं करायचं आहे. आम्ही ही गोष्ट आयुष्यात विसरणार नाही. असं त्यानंतर सुरेश शेळके यांचे स्वागत करते कडू सर. दामोदर पाटील बेलकडे ग्रामस्थ आहेत येथे. मी कडू सरांना विनंती करतो. नितेश फोटो. चला त्यांचा मैदान क्रमांक 2चा सामना सुरू करायचा आहे. त्यांना विनंती असेल आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. गोविंद पवार यांचे सुद्धा स्वागत नरेश कडू सर करत आहेत. मैदान क्रमांक 2 वर देखील दोन्ही संघ उपस्थित आहेत. अर्थातच जय भवानी वाशी मागे वाडगाव ग्रामस्थ आहेत यांचंही स्वागत करायचं आहे. मागे वाडगाव ग्रामस्थ आहेत. लास्ट 3 मिनिट, शेवटचे 3 मिनिटं. शेवटची 3 मिनिटं मात्र पंचांच्या माध्यमातून इथे पुकारली गेली. अर्थातच आता दहावी रोड संघाला आपल्या खेळाचा वेग चढायचा होता. प्रयत्नामध्ये इथे पाहायला मिळत होता. आता पण पंचाने संघाच्या चढाईत होता आणि एक गुण मात्र त्यांनी खोलवर चढाई करून टिपला. खरोखर या चढाईपटूंनी रसिकांची खरोखर मन जिंकली. वारंवार चढाई केली, वारंवार लढाई केली आणि आपल्या संघाला सुस्थितीत मात्र इथे आणून ठेवलं. तर मैदान क्रमांक 2 वर सुरू झालेला सामना वाशी वर्सेस जय बजरंग बेली. आता पुन्हा एकदा बेलीकरी संघाचा हा चढाई होतो. त्याने
या सामन्यामध्ये अतिशय नेत्रविकट पात्र लढाई केली, आपल्या संघाला सुटसुटीतपणे आणून ठेवलं. आता बेलकरी संघाचा हा लढाई होतो. पुन्हा एकदा चढाई फिरोहा संघाचा. लास्ट मिनिट सामना संपायला शेवटला मिनिट. मात्र पंचांच्या माध्यमातून इथे पुकारला जातो. आता मात्र सामना मात्र एकतर्फी जिंकला. अर्थातच बेलकडे संघाच्या बाजूने आता